हॅलो एव्हरीवन, मी रुपाली आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी सकाळच गावाला जायला निघाली होते आणि त्याचं कारणसुद्धा तसंच काहीसं आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, नाही तर तुम्ही पाहालच. मी गावाला चालले आहे, त्यामुळे आतांची अशी रडारड स्टार्ट होती की आई तू नको जाऊ आणि तू चालले तर मला सुद्धा घेऊन चल. मग त्याला कसं समजवलं आणि मी गेल्यानंतर तो खूप जास्त रडला सुद्धा. इथे अहो मला सोडायला आले होते आणि बाहेर आल्यानंतर त्या दोघांचं असं काहीचं प्रेम चाललेलं असतं एकमेकांवरती. गावाला जायचं बोललं की ह्याला पप्पांना सोडायचं नसतं आणि पप्पांना ह्याला सोडायचं नसतं आणि माझ्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. मी फक्त या दोघांनाच बघत असते की या दोघांचं काय चाललेलं. छान असं यांना बाय बाय केलं आणि मग आम्ही गावाला जायला निघालो. बाबू पप्पांना बोलत होता की पप्पा तुम्ही नका जाऊ ऑफिसला, ऑफिसमध्ये सांगा की मी आज नाही येते, पण असं करून नाही चालत ना. मग पप्पांनी त्याला कसं समजवलं आणि मग आम्ही बाय बाय करून पुढच्या दिशेला जायला निघालो. इथे जेवणासाठी गाडी थांबली होती आणि आम्ही काही खाल्लं नाही, कारण आम्ही टिफिन घेऊन आलो होतो आणि बाबूला ज्यूस प्यायचा होता. मग त्यासाठी त्याला थोडासा ज्यूस घेतला, कारण बाहेर गरमीसुद्धा खूप जास्त होती. लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतर हे काका बसमध्ये चढले आणि ते सर्वांना ना अशी चिक्की देत होते. तर ते सर्वांना ना अशी चिक्की टेस्टिंगसाठी देत होते आणि बाबूला असं वाटलं की ते फ्रीमध्येच सर्वांना देत आहे. पण आता त्याला कोण सांगेल की ह्या जगामध्ये फ्रीमध्ये असं काहीच भेटत नाही, सगळ्या गोष्टींसाठी पैसा हा द्यावाच लागतो. त्याला समजवलं आणि त्याला बोललं की तुला हवी आहे का, पण तो नको बोलला. त्यामुळे मग मी काय चिक्की वगैरे घेतली नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप खाऊ होता. फायनली मी माझ्या माहेरी पोचले आणि तुम्ही पाहिलंच असेल की माझं माहेर कोणतं आहे. मी आहे सातारा, राजधानी साताऱ्यामधून. आणि माहेरी आल्यानंतर खरंच एवढं बरं वाटतं ना, म्हणजे ते आपले जुने दिवस, ते सर्व आपल्या जुन्या गोष्टी आठवतात. आणि ह्याला मी फक्त बॉटल पकडायला सांगितली होती, ती सुद्धा त्याने कशी पकडली तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग आमच्या वहिनी आम्हाला घ्यायला आल्या आणि मग